महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नांदुरी डोंगराच्या लेंडी ओळाच्या उंच धबधब्याखाली अंदाजे 100 ते 100 फुटांवर एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती नांदुरी पोलीस ठाण्याला मिळाली। या मृतदेहाची ओळख बेपत्ता असलेला किशोर कारभारी सूर्यवंशी राहणार काष्टी डाबली तालुका मालेगाव अशी पटली आहे। दिनांक 16 ऑगस्ट रोजी सूर्यवंशी यांच्या बेपत्त्याची तक्रार त्यांच्या पत्नी निशा सूर्यवंशी यांनी कळवण पोलिसात दाखल केली होती। त्यानंतर पोलीस तपास सुरू असताना 25 ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीकडून लेंडी ओळाच्या धबधब्याखाली मृतदेह असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार नांदुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र चौधरी, पोलीस मित्र मयूर गांगुडे, दिलीप चव्हाण तसेच गावातील युवक विलास वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। जंगलातील अवघड वाट पार करत अखेर धबधब्याखाली एक पुरुष जातीचा मृतदेह दिसून आला। तो मृतदेह साधारणपणे 7 ते 8 दिवसांपासून पडलेला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे। यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सूर्यवंशी यांचे कुटुंबीय व नातेवाईकांना बोलवून दाखवण्यात आले। त्यांचे मृतदेह हा बेपत्ता असलेला किशोर सूर्यवंशी यांचा असल्याचा निर्वाळा झाला आहे। अवघड ठिकाणी अडकलेला मृतदेह बाहेर काढणे जिकरीचे होते। यासाठी नांदुरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बैरागी यांना घटनास्थळी बोलवण्यात आले। त्याच ठिकाणी शवविच्छेदनाची प्रक्रिया राबवण्यात आली। या कार्यवाहीत नांदुरी पोलीस ठाण्याचे हवालदार योगेश गवळी, राजेंद्र चौधरी, चिंतामण महाले तसेच सप्तशृंगी गडावरील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मदत कार्य केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण आयरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।